सुरक्षितपणे नववर्ष साजरा करण्याचे आवाहन बाभुळगाव पोलिसांनी केले आहे। नवीन वर्षात सुरू होण्यास फक्त काही तास शिल्लक असताना नववर्षाच्या स्वागतासाठी बाभुळगाव तालुक्यातील जनता सज्ज झाले, तरी यावेळी यंदा नववर्षाचे स्वागत करताना शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाभुळगाव पोलीसही सज्ज झाले आहेत। अंमली पदार्थाचे सेवन आणि मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून त्या अनुषंगाने सर्व तयारीही केली गेली आहे। त्यामुळे जोशात नववर्ष स्वागत करीत असताना कुठल्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नका असे आवाहन बाभुळगाव पोलीस निरीक्षक LD तावरे यांनी केले आहे। मद्यप्राशन करून गाडी चालवू नये, त्यामुळे स्वतःसोबत इतरांचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन त्यांनी RN न्यूज सोबत बोलताना केले। 31 आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बाभुळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। त्यासाठी चेकपोस्टवरही पोलिसांची विशेष नजर राहणार आहे। यासह शहरात आणि गर्दीच्या ठिकाणी खास करून बियर बारवर पोलिसांची खास नजर राहणार असून काही अडीअडचणी असल्यास नागरिकांनी त्वरित मदतीसाठी 112 या हेल्पलाईन नंबरवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। यावेळी बाभुळगाव पोलीस निरीक्षक LD तावरे यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। नमस्कार। 31 डिसेंबर निमित्त आम्ही बाभुळगाव तालुक्यामध्ये काही ठिकाणी फिक्स पॉईंट ड्युट्या नेमलेल्या आहेत, अधिकारी अंमलदार नेमलेले आहेत आणि जे कोणी दारू पिऊन काही धिंगाणा करतील, मस्ती करतील, असं काही कोणी कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर आम्ही कडक कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे आणि योग्य तो बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे। होय, अशा ठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट दिलेले आहेत आणि अशा गर्दीच्या ठिकाणी काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी सर्व पोलीस रोडवरती रात्री 8 ते साधारण 3 वाजेपर्यंत असणार आहे। होय, बरोबर आहे। आम्ही त्या दृष्टीनं नाकेबंदी करणार आहोत, चेकिंग करणार आहोत आणि असं काही कोणी इलिगल ॲक्टिव्हिटी करताना आढळून आलं तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर कठोर कारवाई करणार आहोत। सर्व बाभुळगाव तालुकावासियांना आम्ही एक आवाहन करत आहोत की आपण नवीन वर्षे आनंदानं आणि चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करावा, चांगलं साजरं करावं। पोलीस आपल्यासाठी रोडवर आपल्या सुरक्षेसाठी आहेत। धन्यवाद।